अखिल भारतीय साहित्य परिषदेद्वारे आयोजित आजचा हा व्यासपौर्णिमेचा कार्यक्रम त्याला उपस्थित आजचे अध्यक्ष आदरणीय सेवकर सर, आदरणीय स्वामी सर, आमच्या भगिनी शैलजाताई, नयनताई, डॉक्टर पस्तापरीजी, सुनीलजी आणि इतर सर्व साहित्य परिषदेचे सदस्य, खरं तर आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आधीच आभार मानतो. माझ्या शालेय जीवनाचा काही काळ ज्या संस्थेच्या ज्या शाळेमध्ये व्यतीत झाला त्या शाळेमध्ये आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला उपस्थित राहतात. केशवराज विद्यालयात माझ्या शालेय जीवनाचे 1 वर्ष गेलेलं. आज व्यास पौर्णिमा आहे आणि यापूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे कालिदास जयंती ही पूर्वीच होऊन गेली. साधारणपणे 26 जूनला आषाढस्य प्रथम दिवस आहे, आषाढाचा पहिला दिवस होऊन गेला. म्हणून आजच्या कार्यक्रमात व्यास पौर्णिमेला ती साजरी करण्याचं प्रयोजन नाही का, तर असं नाही. त्याचं कारण असं आहे की 10व्या शतकातला कवी राजशेखर ज्याने काव्यमीमांसा नावाचा एक अद्भुत ग्रंथ लिहिला की जो कवितेचे गुण आणि निकष सिद्ध करतो. त्याने कालिदासाला पदवी दिली कवी कुलगुरू. म्हणजे समस्त कवींचा कुलगुरू असणारा हा कालिदास, सगळ्या कवींचा तो गुरु आहे. त्याचं पूजन आजच्या दिवशी करणं यात गैर काय. तो आनंदाने योगायोग झालेला आहे, तो आपण सांगा. कालिदासाविषयी एक संस्कृत सुभाषित असंही आहे, एक श्लोक आहे की पुरात कविना गणना प्रसंग कनिष्ठिका दिष्टती कालिदास. पुरात कविना गणना प्रसंग कनिष्ठिका दिष्टती कालिदास. आणि त्याच्या पुढे तो श्लोक असा म्हणतोय की ह्याच्यासारखा दुसरा कोणी नाही मिळाल्यामुळे या पोटाचं नाव अनामिका सारखं. कनिष्ठिकेवर कालिदास मोजला, त्याच्यासारखा दुसरा कवीच मिळाला. त्याच्यामुळं त्या पोटाचं नाव अनामिका सारखं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या कवीचं स्मरण करण्याचा योग आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला. दुसरा संदर्भ त्याचा असा येतो की व्यास, महर्षी व्यास आणि आद्यकवी वाल्मिकी या दोघांच्या काव्यप्रतिभेला कालिदासानं सौंदर्याची जोड दिली. महर्षी व्यासांचं ज्ञान, वाल्मिकी प्रणित नीतिमत्ता आणि कालिदासाचं सौंदर्य हे जेव्हा तिन्ही एकत्र येतील आणि तुम्ही कालिदासाचं वाङ्मय वाचाल तेव्हा त्याच्यावर तुम्हाला सत्यम शिवम सुंदरमचा भाव दुर्गोच्च झालेला दिसतो. त्याच्यामुळे आज व्यास पौर्णिमेनिमित्त कालिदासाचं स्मरण याही दृष्टीनं योग्य आहे. व्यासोच्छिष्टम जगत्सर्व, व्यासाने उष्ट केलं नाही असं ज्ञान, म्हणजे व्यासाच्या मुखातून निघालं नाही असे ज्ञान जगातच नाही. एकदा ठरवून टाकलं की त्याच्यानंतर त्या छायाछत्राखाली व्यासांच्या सगळे महानुभाव आणणं सोपं आहे. आता कालिदासाचं साहित्य ज्याच्यावर मला बोलायला सांगितलंय त्याचा विस्तार एवढा प्रचंड आहे की त्याच्यासाठी खूपसा वेळ आणि प्रकांड पांडित्य या 2 गोष्टीची आवश्यकता आहे. आणि तुमच्या दुर्दैवानं दोन्ही तुम्हाला इथे उपलब्ध नाही. तरी आपल्या मजदुराप्रमाणे आपण कालिदासाच्या साहित्याचं रसग्रहण करू. आता तो विस्तार आहे म्हणजे किती आहे, तर एक रघुवंश नमुन्यादाखल इथं पुस्तक ठेवलंय. रघुवंश
रघुवंश नमुना दाखल जर आपण घेतलं तर 16 सर्ग आहेत आणि 21 छंदांमध्ये कालिदासांची रचना केली. आणि राजा दिलीप पासून ते अग्निवर्ण म्हणजे दिलीप, त्याच्यानंतर रघु, अज, दशरथ, राम, लव, कुश, सुदर्शन ते अग्निवर्ण अशी 29 राजे रघुवंशातले. त्या सगळ्यांचं वर्णन रघुवंश मध्ये आहे. जेवढा त्याचा विस्तार आहे एका ग्रंथाचा रघुवंशचा. पण कालिदास किती नम्र आहे. कालिदास जेव्हा रघुवंशाविषयी बोलतो त्यावेळेस तो म्हणतो की माझी पामराची काय क्षमता आहे, मी काय रघुच्या वंशाचं वर्णन करावं. महर्षी वाल्मिकींनी एक वेज पाडून ठेवला या हिऱ्याला, त्याच्यातून मला सुतासारखं सरळ जायचं. कालिदास उपमा बघा, उपमा कालिदास उपमा अलंकार कालिदासा एवढा कोणी सबळपणे वापरलेला नाही. उपमा, उत्प्रेक्षा हे अलंकार कालिदासाच्या साहित्यामध्ये उन्मुक्तपणे वापरलेले तुम्हाला दिसतात. अजून एक उदाहरण हे त्रोटक स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो की प्रत्येक ग्रंथाची थोडी थोडी ओळख आपल्याला या ठिकाणी व्हावी, कारण प्रत्येक गोष्ट सांगत बसलं तर आपल्याला रात्र पुरणार नाही आणि ती माझी क्षमता आहे. त्यातलं एक दुसरं उदाहरण रघुवंश म्हटलं की कवीची प्रतिभा काय असते. अजय हा राजा आहे त्यातला, त्याचं जेव्हा लग्नाचा प्रसंग आहे इंदुमतीशी, इंदुमतीचं स्वयंवर आहे आणि इंदुमती हातात हार घेऊन ते राजा सगळे राजे दुतर्फा उभारलेले आहेत आणि इंदुमती मधून चालली हार घेऊन. इंदुमती जशी जशी पुढे जाते तर तसे तसे त्या राजांचं मागे जाणाऱ्या राजांचं मुख म्लान होत आहे. तर ते कसं होत आहे तर कालिदास वर्णन करतो की राजपथावर जेव्हा बग्गीमध्ये मशाल ठेवून ती बग्गी पुढे जाताना जो मागच्या इमारतींवर अंधार पडतो तशी या राजांची मुखश्री म्लान झालेली आहे. आणि ती जी मशाल आहे तिला संस्कृत शब्द दीपशिखा आहे. दीपशिखा म्हणून कालिदासाला कित्येक कवी दीपशिखी कालिदास म्हणतात. जे रघुवंशामधलं अशा अनेक ठिकठिकाणी रघुवंशामध्ये तुम्हाला या सगळ्या उपमा हे सगळे काव्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. नतमस्तक होण्याच्या पलीकडे आपल्यासमोर काही नाही. वाचण्याचं धाडस मात्र केलं पाहिजे, पेशन्स पाहिजे, कारण एवढं मोठं साहित्य वाचणं आजकाल आपल्याला अशी सवय लागलेली अशी नाही. त्याच्यामुळे तो विषय थोडासा अवघड होतो. पण रघुवंशमध्ये कालिदासाचं हे दर्शन तुम्हाला असं म्हणतात की कवीचा स्वभाव हा कवितेत दिसतो. कवीचे गुण हे कवितेमध्ये दुर्गोचर होतात. मग कालिदासाचे कोणते गुण आपल्याला दिसत आहेत. एक तर विद्वत्ता, दुसरं सौंदर्य आसक्त, तो सौंदर्य आसक्त आहे, रसिक आहे, रसिकता आहे आणि एवढा असून सुद्धा सात्विक. त्याच्यामुळे तो स्त्री शरीराचं वर्णन करत असेल किंवा एखाद्या प्रणय प्रसंगाचं वर्णन करत असेल, विभत्स रसाकडे त्याचं काव्य कधीच चालतं. त्याचे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये काही उदाहरण आपल्याला मिळतील ऐकायला. रघुच्या काळामध्ये तो वर्णन करतोय की सामाजिक भान सुद्धा त्याला किती आहे. तो रघुच्या काळाचं वर्णन असं करतोय, रघुवंश पहा, राम हा रघुवंशी आहे. वाल्मिकीने फक्त रामायण लिहिलं, वाल्मिकीने रघुवंशी राम असा उल्लेख केलेला आहे. कालिदासानं सगळा रघुवंश मांडला. तरी सुद्धा कालिदास म्हणतो की तो जो हिरा तुम्ही वेज पाडलाय त्याच्यात मी चाललोय, स्वतःकडे तो काहीच घेत नाही. म्हणजे विनम्रतेचा आता उल्लेख कोणीतरी केला तर ती विनम्रता ही अशी असते. तर रघुवंशाचा जो विषय आपण घेतो तर रघुचा जो त्यांनी उल्लेख केलेला, रघुचा काळ, रघुचं राज्य कसं होतं की रघुच्या काळामध्ये कुठल्याही तीर्थकरू यात्रेकरूवर
तीर्थाटनाला गेलेल्या यात्रेबरोबर लुटारू कधी हल्ला करत नाही. लोक घराची दारं उघडं टाकून तीर्थाटनाला जायचे. म्हणजे सुशासन जे होतं रघुचं त्याचं वर्णन तो करतो. आणि शेवटचा जो अग्निवर्ण आहे रघुकुलातला, जिथं त्याचं ते रघुवंश थांबतंय, त्या अग्निवर्णाचं वर्णन असं करतो की हा राजा एवढा माजला की प्रजा जेव्हा दर्शनाला यायची राजाच्या, तेव्हा हा पाय बाहेर काढून बसायचा गवाक्षात. आणि त्यामुळे एवढा राजा जर माजलेला असेल तर त्याचा अंत हा आणि त्या कुलाचा नाश हा ठरलेला आहे. रघुकुलाचा नाश हा कालिदास आपल्या साहित्यात निश्चित करतो. ही हिंमत सुद्धा त्याच्यामध्ये. एवढा मोठा ग्रंथ कालिदासाने लिहिला आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही 10 मिनिटात सांगा. शक्य आहे? शक्य. ती एक ग्रंथ. कालिदासाने 3 नाटकं लिहिली. पहिला आहे मालविकाग्निमित्र, दुसरा आहे विक्रमोर्वशीय आणि तिसरा आहे अभिज्ञान शाकुंतल. तर विक्रमोर्वशीय हे एक राजा, तुमचं मालविकाग्निमित्र हे जे नाटक आहे ते कुणीतरी मालविका आणि अग्निमित्र राजा या दोघांचा प्रेम प्रकरणाचं ते त्याविषयी तो विषय घेऊन रचलेलं नाटक आहे. त्याचं महत्व फक्त इतकंच आहे की हा अग्निमित्र राजा जो आहे हा इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात होऊन गेला. त्याच्यामुळे कालिदास त्याच्यापूर्वी झाला नाही हे निश्चित. साधारणपणे कालिदासाला मग जसं त्याच्या जन्माची तिथी निश्चित नाही, कुणाला माहिती नाही, तसं त्याचा काळही माहिती नाही. पण एक सर्वसमावेशक एक लसावी काढला तर लोक अभ्यासकार आता या मुद्द्यावर आलेले की बाबा हा 4थ्या किंवा 5व्या शतकात कालिदासाचा काळ ते ठरवता. जे तो दुसरा विक्रमादित्य जो आहे चंद्रगुप्त, त्याचं नाव विक्रमादित्य, त्याच्या काळामध्ये हा कालिदास होऊन गेला. आणि याला बळ असं मिळतं की त्यानं 2ऱ्या शतकातल्या त्या अग्निमित्राचं काव्य लिहिलेलं आहे विषय घेऊन. म्हणजे त्याच्यापूर्वी तो झालेला नाही. कालिदासाचा काळ हा 2ऱ्या शतकानंतरचा सिद्ध होतो. दुसरं नाटक आहे विक्रम उर्वशी. आता विक्रम आणि उर्वशी असा त्याचं कोणी जर उल्लेख करत असेल तर तो थोडासा चुकतो, कारण ते राजा पुरुरवाचा विक्रम आहे. राजा पुरुरवानं उर्वशीला कसं जिंकलं तिचं मन, त्याच्यावर ते नाटक आहे. तो केशी नावाचा दैत्य त्या सगळ्या अप्सरा विहार करत असताना त्यांना पळवून नेतात आणि पुरुरवा त्या ओरडत असतात, यक्ष आणि ते सगळे ओरडत असतात की अरे कुठतरी आहे का बघायला, मी वाचला होता. मग हा महाराजा पुरुरवा प्रतिष्ठानचा राजा तो हल्ला करतो त्याच्यावर आणि त्याला हरवून तिची मुक्ती करतो आणि मग त्यांचं ते प्रेम प्रकरण सुरू होतं. याच्यावर नाटक आहे विक्रमोर्वशी. आणि तिसरं जे नाटक आहे ते आहे अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक असं म्हणतात की जर्मन कवी गटे डोक्यावर येऊन नाचला. आणि असं म्हणतात की अभिज्ञान शाकुंतलम हे फक्त नाटक नाहीये उत्तम, तर तो एक उत्तम संस्कृत ग्रंथ आहे. हे संस्कृत ग्रंथांच्या नामावलीमध्ये, उत्तम संस्कृत ग्रंथांच्या नामावलीमध्ये अभिज्ञान शाकुंतलाला स्थान आहे. ते केवळ नाटक नाही. अभिज्ञान शाकुंतलाची सौंदर्य स्थळं कुठली आहेत? आता मुळात हे दुष्यंत आणि शकुंतले विषयीचं नाटक आहे. दुष्यंत राजा दुष्यंत आपल्याला माहिती आहे. आता ही शकुंतला कोण आहे तिची पूर्वपीठिका माहिती असणं गरजेचं आहे. विश्वामित्र आणि मेनकीची मुलगी आहे. त्याचा तपोभंग करून ती गेली उडून मेनका. पण त्या शकुंतलेला ते जे आपत्ती झालं तिला वाढवलं कण्व मुनी. कण्व मुनींच्या आश्रमात शकुंतला वाढली. तर कण्व मुनींच्या आश्रमाचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये जे संस्कार आहेत तिथल्या स्नातकांवर होणारे त्याचं जे वर्णन आहे आणि त्याच्यानंतर कुटुंब म्हणून जे कण्व मुनींच्या याच्यामध्ये शकुंतलेवर त्यांनी संस्कार केलेले आहेत
हे सगळे पाहता कालिदास किती कुटुंबवत्सल होता हे सिद्ध होतं. पुढे त्या दुष्यंत शकुंतलेचा पुत्र म्हणजे भरत, त्याच्यावरून आपण भारत झालो. हे अभिज्ञान शाकुंतल हा असा एक अद्वितीय असं हे नाटक आहे. साधारणपणे 6 अंकांचं काहीतरी नाटक आहे. आता सांगा हे तुम्हाला 10 मिनिटात कसं सांगायचं. वचुता एक कहाणी सांगितली नयनजींनी सुरुवातीला की कालिदास होता काय काय, आणि बरोबर आहे ती एक किंवदंती आहे की मग तो अडाणी होता, त्या राजकन्येशी विद्योत्तमा तिचं नाव, त्या विद्योत्तमेला प्रचंड गर्व होता तिच्या विद्वत्तेचा, आणि ती बोलवायची विद्वानांना, त्यांच्याशी वादविवाद करायची, त्यांना हरवायची, आणि झालं तुम्ही हारला जाता, तुमचं माझं लग्न होऊ शकत. ते सगळे विद्वान त्या परिसरातले परेशान झाले आणि त्यांनी ठरवलं की आता याची खोड मोडायची. मग करायचं काय, तर ते गुराच्या मागे, गुराखी नव्हता, गुराच्या मागे हिंडणारे एक मुलगा अत्यंत देखणा, त्याला त्यांनी उचललं आणि नेऊन राजकन्येसमोर उभं केलं. आणि राजकन्याला सांगितलं की हे आमचे गुरु आहेत, अत्यंत विद्वान आहेत, पण आज यांचं मौन आहे. त्याच्यामुळे आज प्रश्नोत्तर जर तुम्हाला करायचे असतील तर ते मौनात करावी लागते, ते बोलणार नाही. तुम्ही बोला, प्रश्न विचारा, उत्तर यांचं काय ते कोडवर्ड मध्ये आम्ही घेऊन आम्ही तुम्हाला सांगू काय. ती म्हणजे ठीक आहे. ती म्हणजे मी प्रश्नही मौनात करेन. म्हणजे करा. तिनं बोट असो एक, मला म्हटलं ती म्हणते एक थापड मारे, त्यानं 2 बोट, मी तुला 2 थापड, त्याच्या मनात मी तुला 2 थापडा मारे. मूळ काय होतं, तिला म्हणत होती ब्रह्म एक आहे, ब्रह्म एकच आहे, आणि हा म्हणतो 2. मग ते बसलेले हुशार होते ना सगळे, त्याला घेऊन आलेले, ते म्हणले बरोबर आहे तुमचं म्हणणं, ब्रह्म एक आहे, पण या जगाचा आश्रय घेतल्याशिवाय ब्रह्म सिद्ध होत नाही, म्हणून ते 2. छान. दुसरा त्याने इशारा केला असा 5 पंचमहाभूत. मला वाटलं असं म्हणजे काय, मग त्याने पुन्हा असं ते बसलेले म्हणजे हो तुम्ही म्हणताय पंचमहाभूताचं वर्णन तुम्ही सांगताय, पंचमहाभूत किती त्याच्याशिवाय श्रुतीची उत्पत्ती वगैरे, तो म्हणतो हे सगळे एका ठिकाणी आल्याशिवाय, म्हणजे देह सिद्ध झाल्याशिवाय ते पंचमहाभूत दिसतच नाही. आलं लक्षात. आणि मग राजकन्याला ते पटलं. ही सगळी कथा आहे की राजकन्या एवढी मूर्ख असणार नाहीये, पण ठीक आहे, तिला पटलं आणि मग त्यांचं लग्न झालं. अर्थात लग्नाच्या त्याच्यानंतर पहिला जो त्यांचा सहवास झाला त्याच्यामध्ये तिला लक्षात आलं असणार की हा मूर्ख आहे, त्याला अक्कल नाहीये, म्हणून त्याने तिला अथवा तत्वा बोलायला सुरुवात केली तिने, आणि त्याचा अपमान करून तिला हलवून दिली. तो त्राग्यानं बाहेर निघाला आणि मग ती कालीची उपासना केली वगैरे. जसा कालिदास शिवभक्त आहे, कालिदासाच्या पूर्ण साहित्यामध्ये शंकराचं जे वर्णन तुम्हाला दिसेल, म्हणजे कुमार संभवापासून ते मेघदूतापर्यंत तसं वर्णन शंकराचं आजपर्यंत कोणी केलं. कालिदास शिवभक्त. पण आता कथा आहे तो काली समोर, आता त्यानं सरस्वतीची उपासना करायला पाहिजे होती. तो कालिदास कालीचा भक्त म्हणून तो गेला, कालीची उपासना केली, कालीने दिलं त्याला वरदान प्रतिभेचं. आला परत येऊन दाराजवळ येऊन उभारला आणि विद्योत्तमेचा, आणि त्यांनी एक श्लोक म्हटला. श्लोक म्हटल्यानंतर तिनं ते बाहेर पाहिलं आणि त्या दासीला विचारलं, की जी दासी होती, अस्ति कश्चित वाद विशेष, हा बाहेर विद्वान कोण आहे, अस्ति कश्चित वाद विशेष. कालिदासाची प्रतिभा एवढी अद्भुत आहे की त्यांनी या अस्ति कश्चित आणि वाद या 3 शब्दांना आधी शब्द करून 3 ग्रंथ लिहिले. अस्थिपासून लिहिला कुमार संभव,
कश्चित पासून निघालं मेघदूत आणि वाघ पासून निघाला रघुवंश. श्लोक लिहून ठेवले. म्हणजे एवढा प्रतिभावान मनुष्य, एवढा प्रतिभावान कवी, पुढे जेव्हा येतो तेव्हा याचा दुसरा ग्रंथ सगळ्यात महत्वाचा की ज्याच्यामुळे जगभर त्याचं नाव झालं ते म्हणजे मेघदूत. आपण मगाशी राजशेखराचा, कवी राजशेखरचा उल्लेख केला आणि काव्यमीमांसाचा उल्लेख केला. काव्यमीमांसामध्ये राजशेखर म्हणतो की रस आणि कवितेचा प्रधान गुण आहे. ज्या कवितेमध्ये रस नाही त्या काव्याला अर्थ नाही. आता आजकाल तरक्कीपसंत काव्य झालेलं आहे, समाज व्यवस्था कशी झालेली आहे, सामाजिक दुर्गुण सद्गुण सगळे दाखवताना रसाची पार विल्हेवाट लागली, तो भांगराळ. पण कालिदासांच्या कवितेमध्ये रसप्रधान कविता आणि त्याचं तुम्हाला दर्शन जर फुटवत असेल तर मेघदूतामध्ये प्रकर्षानं. आता मेघदूताचा जो प्लॉट आहे, त्याची जी कथावस्तू आहे ती त्यानं ब्रह्मवैवर्त पुराणातून घेतली. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये हेममाली नावात अलका नावाची नगरी, तिचा नगराधीश कुबेर आणि तो रोज संध्याकाळी शिवाची पूजा करतो आणि त्या पूजेमध्ये तो एक सोन्याचं कमळ त्या पिंडीला वाहतो. हा त्याचा युगानुयुगांचा नियम आहे. तर ती जबाबदारी जी आहे ते सोन्याचं कमळ आणायची ती हेममाली नावाच्या यक्षाकडे आहे. तो हेममाली यक्ष जाऊन ते सुवर्ण कमळ संध्याकाळच्या आत त्याच्याकडे आणून देतो आणि ते कमळ वाहिल्यानंतर संध्याकाळची पूजा महादेवाची पूर्ण होते. कुबेराची ही अलका नगरी कैलासाच्या खाली आहे म्हणून तिचं जास्त त्याचं वर्णन आता तो नंतर पुढचा भाग. आणि त्याची पत्नी आहे विशालाक्षी नावाची यक्षाची, अप्रतिम सौंदर्यवती. हेममाली आणि विशालाक्षी यांची प्रणय प्रसंग तर असे वर्णन केले गेलेले आहेत की आपण अचंबित होतो की बाबा हा दर्जा सुद्धा असू शकतो मानवी संबंधातला, स्त्री पुरुष संबंधातला. पण होता होता अचानक एके दिवशी असं दुर्दैवी घटना अशी घडते की हेममाली तो कमळ आणतो पण येताना त्याला विशालाक्षी दिसते आणि त्याला ती आठवण असह्य होते आणि तो स्वस्त्री बरोबर प्रणय होतो आणि सूर्य महाराज पुढता. याचं जे काही ठरलेलं असतं जे व्रत विगंध होतं कुबेराचं आणि कुबेर रागावून त्याला शाप देतो की तू मोठा या स्त्री मोहापायी वा शंकराची अवज्ञा केलीस, शंकराच्या पूजेला चुकलास, पूजनाला चुकलास, माझ्या हातून पाप घडवलं. तुला मी शाप देतो की तू वर्षभर सहस्त्र योजने तू तुझ्या पत्नीपासून दूर राहशील. आता ते सहस्त्र योजने कुठले? हिमालयातली अलका नगरी ते रामगिरी, तुमचं रामदेव, ही सहस्त्र योजने. ही त्या काव्याची कथावस्तू आहे आणि ह्याच्यावरून पहिल्यांदा कालिदासानं हे काव्य रचलं. कश्चित कांता, मग अशी म्हणलो ना, कश्चित हा शब्द, कश्चित कांता विरगुणा स्वाधिकारा प्रवृत्ता शापे नास्तंगत महिमा वर्ष भोगेण भरतो यक्षचक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्ध छाया तरुषी वस्ती रामगिरी आश्रमेषु. एक एक शब्द जर तुम्ही कालिदासाची प्रतिभा अलौकिक आहे. तुम्ही एक एक शब्द जरी त्यातला घेतला ना आणि त्याचं जर म्हणजे सारं सोलत बसला तुम्हाला म्हणजे बाकीचे सगळे एकशित वाटायला सुरुवात होईल. अभिजातता काय असते? आजकाल अभिजात म्हणले की थोडासा उपहासानं बघतात त्याच्याकडे, पण अभिजातता काय असते?
तुम्हाला कालिदासाच्या काव्यात 100% समजेल. म्हणून ते अनुपमेय आहे, त्याची उपमाच नाही. काय म्हणतोय तो, त्याचे शब्द बघा त्या ठिकाणी. वस्तुतः कसं झालेलं आहे ते की देवोत्थानी एकादशी जी आहे त्या दिवशी ते वर्ष पूर्ण होणार म्हणजे नोव्हेंबरमध्ये. मेघदूत लिहिलंय कधी, जूनमध्ये. परवा देवशयनी एकादशी होऊन गेली बघा. आषाढ एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. आता देवशयनी एकादशी म्हणजे श्री विष्णू असं म्हणतात की त्या दिवशी निद्रिस्त होतात आणि 4 महिने सगळा कारभार शंकराकडे देतात आणि 4 महिने नोव्हेंबरमध्ये उठतात देवोत्थानीला असे. म्हणून आता शंकर तो अघोर आहे, महामुक्त आहे, गोळासा. विष्णूचं चातुर्य कुठून येणार त्याच्याकडे? आता तो हा जगाचा सगळा कारभार. मग माझ्यासारखा सामान्य मजदुराचा कवी 1-2 ओळी प्रार्थना करतो विष्णूला. झोपती घेण्या अगोदर सावरी सारा पसारा. झोपती घेण्या अगोदर सावरी सारा पसारा. मसणजोगी 4 महिने सावरी पदभार. क्या बात. झोपती घेण्या अगोदर सावरी सारा पसारा. मसणजोगी 4 महिने वाहतूक पदभार. म्हणजे तो उठणार कधी आहे? देवोत्थानी एकादशीला त्याची मुक्ती होणार आहे. त्याची शिक्षा आहे ती संपणार आहे यक्षाची. म्हणजे उरले 4 महिने. तर गेल्या 8 महिन्यामध्ये काय झाली त्याची अवस्था? तो किती विकल झालाय विरहानं, किती कृश झाला याचं वर्णन इतकं सुंदर करतो कालिदास. तो म्हणतो की सहज त्यानं खाली हात केला तर त्याच्या हातातलं जे सोन्याचं कड आहे ते आपसुकच ओढून खाली पडत आहे. संपलं. म्हणजे तू किती कृष झालायस, किती हाडगोळा झालायस, हाडगोळे पडलेत, बरगड्या दिसायला काय पाहिजे. तुझ्या हातातलं त्याच्या हातातलं जे सोन्याचं कड आहे ते आपसूक ओढून खाली पडत आहे. आणि ते आषाढ असे माश्लिष्ट सामन क्रीडा परिणत दर्शनीयम दर्शन काय. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला दिसतोय की तो त्या रामगिरीच्या म्हणजे रामटेकच्या कड्याला एक मोठा ढग धडकला येऊन. तो धडकला पण दिसतोय कसा त्याला कवी म्हणून की एखादा मस्त हत्ती, माजलेला हत्ती जमिनीला आपले सुळे रोवून माती उकरून मागं फेकायला लागला असं त्याला ते दर्शन दिसतंय. वक्र क्रीडा परिणत कशा एवढ्या एका शब्दामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्याने केलं. हे संस्कृत भाषेचं महत्व इथं आहे. उर्दू आणि संस्कृत या कमालीच्या प्रवाही भाषा आहेत आणि दोन्ही कवितेला उपयुक्त आहेत. आता कश्चित कांता विरह गुणा स्वाधिकारात प्रमत्ता. स्वाधिकारात प्रमत्ता म्हणजे स्वतःचं जे कर्तव्य आहे त्याला चुकलेला. त्याचा मी अनुवाद केला मराठीत. तो असा केला की कोणी यक्ष स्त्री विरहे व्याकुळ. कोणी यक्ष स्त्री विरहे व्याकुळ कर्तव्य असे चुकलेला. वर्षभराच्या कुबेर शापे सर्व शक्तीला मुकलेला. रामगिरीवर दाट वनांच्या गर्द सावलीत तो आहे. सीतासनाने पावन जलात विरहाग्नी विझूप आहे. तो करतोय काय? त्याचे शब्द म्हणजे कालिदासाच्या भाषेची जातकुळी काय? शापेना स्तंभ महिमा. शापामुळे त्याची महिमा छोटी झाली, अस्तंगत झाली, म्हणजे शक्तिहीन झालाय. त्याच्यासाठी शक्तिहीनसाठी त्यानं शापेना अस्तंगित संगमित महिमा हा शब्द वापरला. वर्ष 1 वर्ष काढायचं आणि तो सीतेसाठी काय शब्द वापरतोय तो जनकतनया. आता मेघदूत लिहिलंय मंदाक्रांता वृत्तामध्ये. मंदाक्रांता म्हणजे हळूहळू चालणारं वृत्त म्हणून ते मंदाक्रांता. आता इथं कोणी जे कवी असतील ज्यांना आपले जे बहार म्हणते गजलेमध्ये गिरजी हीच आहे.
त्याला ज्यांना उत्सुकता असेल त्याच्यासाठी सांगायचं की हे गण म्हणजे म त भ न ग ग यांनी शिकवले आम्हाला गण त्याच्या मात्रा ज्यांना मोजायच्या त्यासाठी सांगतो की त्या मात्रा असेल की 2 2 2 एक गण, दुसरा असेल 2 1 1, तिसरा 1 1 1, चौथा 2 2 1 2 2 1 आणि 2 2 असे त्याचे गण पडतात. त्या हळूहळू चालणाऱ्या वृत्तामध्ये कालिदासाने ही कविता लिहिली. आता या वृत्तामध्ये सीता हा शब्द, वैदेही शब्द, मैथिली शब्द, भूमिजा शब्द हे बसतच नाही. सीतेचा उल्लेख करायचा कसा? मग जनक करताना या जनकाची मुलगी. म्हणजे एखाद्याला जर वृत्तामध्ये कविता लिहायची असेल तर प्रतिभा असेल तरच त्याच्या वाटेला जायचं. आजकाल काय होतंय, मीटरमध्ये बसवायचं म्हणून आता हा शब्दाला आता लिहितात, आकाशला आकाश करतात, अकारण असेल तर आकारण करतात. म्हणजे शब्दाची स्वरूप बदलायची आणि बळबळे वृत्तात बसवायचं, त्याच्यातला रस निघून जातो. त्याच्याकरता कालिदासाची प्रतिभा आवश्यक आहे. ती कोणा पैसे असणार आहे? तो एकमेव द्वितीय होता. सुरेश विश्वनाथ भावे, डॉक्टर सुरेश विश्वनाथ, हस्तापुरी डॉक्टर सुरेश विश्वनाथ भावे नावाचे ऑर्थोपेडिक सर्जन पुण्याचे. हा माणूस एवढा चमत्कारिक होता, FRCS होते आणि व्यवसाय तर आपला करतच होते उत्कृष्ट. आता अर्थात त्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा, कारण बाकीचे छंद होते. मेघदूताचा अत्यंत मोठा भक्त, स्वतः पायलट होते, स्वतःच्या मालकीचे विमान होते. कालिदासाला मेघ म्हणजे रामगिरीवर मेघ दिसला आणि कालिदासानं आपल्या क्रियेसाठी निरोप पाठवला त्या मेघाकडून. कुठे आहे? आलकेमध्ये, हिमालयात. तर तो मेघ ज्या मार्गाने गेला त्या मार्गाचं वर्णन वरून ईगल आयनं खाली कालिदासाने केलेलं आहे. की तो गेला मध्य प्रदेशातनं, छत्तीसगड मधून, उज्जैनी होऊन, त्याच्यानंतर कणखल होऊन, बर का, बेटवा नदी लागली आहे त्याला. या सगळ्याचं वर्णन त्यानं केलंय आणि ते वरून ईगल आहे ना, ते कसं दिसतंय. जसं उदाहरणार्थ त्यांनी विंध्य पर्वताचं वर्णन केलं की वरून विंध्य पर्वत दिसतो कसा, की त्याच्यावर नर्मदेचा उगम आहे. विंध्याचलात विंध्य पर्वतातनं ती नर्मदा जी वाहतच जाते अशी पांढरी रेष त्या नर्मदेची, तर ते वरून कसं दिसतंय की उत्सवाच्या प्रसंगी आपण हत्तीवर जर समजा खडूनी रेघा मारल्या, चित्र काढली, तर ती कसं दिसेल, तसं वरून ते दिसतंय. आम्रकूट नावाचा एक पर्वत आहे, तो कसा पिवळा दिसतोय, त्याचं वर्णन आहे. उज्जैनीचं वर्णन आहे. उज्जैनीचं वर्णन तर एवढं त्यानं बहारदार केलंय की ज्याच्यामुळे जवळपास सगळ्या अभ्यासकांची खात्री झाली की कालिदासाचं मूळ गाव उज्जैनी आहे, दुसरा असू शकत नाही. बाकीचे बरेचसे लोक काही म्हणजे कोणी त्याला हिमाचल मधला मानतात, कोणी श्रीलंकेतला मानतात, जे काय असेल. पण उज्जैनीतलं त्याने जे वर्णन केलं शहराचं, म्हणजे अद्भुत करण्यासारखं आहे. शंकराचं वर्णन केलं ते, जे साक्षात शंकराला वाटत असेल की अरे काय मी कोणाला जन्माला घातलं, हा माझं वर्णन करतोय असा, एवढा मी देखणा आहे का. मुसव्विर खुद परेशान की तस्वीर किसकी है, सुरेश जी, मुसव्विर खुद परेशान है की ये तस्वीर किसकी है. चित्रकाराला प्रश्न पडलाय, चित्राने चित्र काढलंय आणि पुन्हा ते पाहिल्यावर एवढा दंग झालाय की पुन्हा विचार करायला त्याला मीच काढलंय काही. म्हणजे अशी अवस्था कालिदासाचं ते स्वतःविषयीचं वर्णन ऐकून देवानं वाटत असेल. आणि मग सांगायचं तात्पर्य असं की हे जे डॉक्टर सुरेश भावे जे होते, यांचं स्वतःचं विमान होतं आणि त्या विमानाने त्यांनी रामगिरी म्हणजे रामटेकहून उड्डाण केलं आणि त्या कालिदासाने सांगितलेल्या सगळ्या मार्गाने ते त्या कैलासापर्यंत गेले. आणि त्यानं जे जे वर्णन खाली भौगोलिक वर्णन केलेलं आहे
ते सगळं यथास्थित जसंच्या तसं. त्यांनी कालिदास मी तुझा मेघ नावाचे पुस्तक लिहिलं, त्याच्यात फोटो टाकले सगळं. मला जे वरून दिसलं ते कसं आणि हा श्लोक जे सांगताना अंगावर पाहता येतो अक्षरशः. आणि त्याचे दोन भाग आहेत, एक पूर्व मेघ आणि दुसरा उत्तर मेघ. 121 श्लोक आहे. पूर्व मेघामध्ये तुम्हाला कालिदासाच्या भौगोलिक ज्ञानाची कमाल वाटेल, त्याच्या वर्णन शक्तीची कमाल वाटेल. आणि उत्तर मेघामध्ये कालिदासाची भाव शक्ती करावी, विरह भाव त्याने किती परिणामकारकरित्या त्या ठिकाणी मांडलेला ते आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः वाचणारा विवळ होतो एवढं त्यांनी विरहाचं कालिदासाच्या पत्नीचं जे वर्णन केलं. कालिदासाचं खगोलीय ज्ञानही तसंच होतं. कालिदास तिला चंद्राचीच उपमा देतोय. ही आहे पौर्णिमेचा चंद्र, पण ती आता सध्या कशी आहे तर चतुर्दशीचा चंद्र. कालिदास एका ठिकाणी म्हणतो की चंद्राची सावली पडल्यामुळे ग्रहण आहे, पृथ्वीवर चंद्राची सावली पडल्यामुळे ग्रहण आहे. हे कालिदास लिहितोय कधी 4थ्या शतकात. जे 1564 साली गॅलिलिओ सांगतोय की सूर्य पृथ्वी फिरते सूर्याभोवती, तोपर्यंत सगळे पाश्चिमात्य जे सूर्य फिरतोय पृथ्वीभोवती असंच मानत होते. आता मध्यपूर्वेतले सगळे अजून सगळे ते लोक तेच मानतात. अजून जमीन साकीन है, सूरज घूमता है. कालिदासाची प्रतिभा आहे ना, ही दैवी प्रतिभा आहे. कालिदास हा कोणी सामान्य माणूसच नाही. पृथ्वी तलावर आता कोणीतरी म्हटलं की ते शेक्सपियर, सर विल्यम जोन्सनी त्याला पदवी दिली शेक्सपियरची. कालिदास आणि शेक्सपियर याची सुद्धा तुलना करणं अवघड आहे. शेक्सपियर अनडाउटेडली फार मोठा साहित्यिक आहे, त्याच्यामध्ये शंकाच नाही. पण कालिदासाची आणि शेक्सपियरची तुलना करताना सुद्धा थोडंसं किंतु परंतु बाळगावा, एवढी कालिदासाची योग्यता होती. आणि आजच्या प्रसंगी आपलं महत्भाग्य आहे की या सगळ्या मंडळींमुळे की योगायोग आला. आता मी 10-12 वर्षापूर्वी हे सगळं लिहिलेलं आहे. वास्तविक प्रसंग असा घडला होता की मी एका ग्रंथ प्रदर्शनात गेलो होतो आणि त्या ठिकाणी 5 रुपयाला मी मेघदूताचा अनुवाद कुठेतरी विकत होतो. जुना पुस्तक होतं, 5 रुपये. मी म्हटलं मी मेघदूत लिहीन आणि त्याचा मोठा कार्यक्रम करीन ती विक्री तसा मी केलं. पुढे मग ते आपल्याकडे लातूर फेस्टिवल वगैरे होतं, त्याच्यात काही मंडळी होते की आम्हाला एक त्याचं नाट्य स्वरूप करून द्या. मग ते एक छोटीशी एक नाट्य पुस्तिका त्याची तयार आपण केली. जी आता बरेचसे लोक ते MA PhDचे विद्यार्थी असतात, ते त्यांना सोपं पडतं जरा हे मराठीतलं रूपांतर केले. माझा कालिदासाचा आलेला संबंध असा आहे, हेतुपुरस्सरपणे मी म्हणजे वृत्तबद्ध काव्यरचना करायची टाळली, कारण त्याच्यात कालिदासाचे सगळेच्या सगळे जसे तसे शब्द मावतच नाही. मराठीमध्ये अनेक लोकांनी केलंय, अनेक लोकांना त्याचा मोह झाला आणि त्यांनी केलंही आहे. ते फार मोठे लोक आहेत. जसं बाबा बोरकरांनी केलं. बाबा बोरकरांचं जे मेघदूत आहे ते व्याकरणदृष्ट्या आणि भाषादृष्ट्या जड आहे. कुसुमाग्रजांचं त्याच्यापेक्षा छान आहे थोडंसं, म्हणजे मला भावलं. आणि तिसरं शांताश्रय किती केलंय, सुलभ मराठीमध्ये केलंय. आता हे सुलभ मराठी अनुवाद आल्यामुळे त्या मेघदूताची ओळख व्हायला लागली अनेक लोकांना. ज्या लोकांना, जसं माझ्या मुलाला माहितीच नव्हतं मेघदूत काय, मग बघा हे मेघदूत, ते त्याला समजण्यासाठी हे मराठीत करावं लागतं. आपलं प्राचीन साहित्य जे आहे ना ते अद्भुत आहे. वेळ फार झाला आहे,
जास्त कितीही बोललं तरी कालिदास पुराण हे न संपल्यासारखं. आणि माझी सांगण्याची तुमच्या ऐकण्याची क्षमताही नाहीये. आम्हाला थोडंच बोलल्यासारखं वाटेल, अजून बोला वाटेल.